वादग्रस्त ISI अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पूजा खेडकर यांच्या चमकोरगिरीमुळे त्यांची पुण्यातून वाशिमला बदली केली गेली। यानंतर पूजा खेडकर यांच्या गाडीवर कारवाईसाठी पोलीस पुण्यातील घरी पोहोचले। मात्र पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आईने तुम्हाला सगळ्यांना आत टाकीन अशी धमकी दिली। आता मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती। ती ताब्यात घेताना शेजारच्यांची जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या। त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं। या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आल्याने त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। मनोरमा यांनी धडवली गावात जमीन खरेदीवरून शेजाऱ्यांशी वाद घातला होता। तेव्हा पिस्तूल दाखवत धमकावले होतं। त्या म्हणाल्या होत्या की जमीन माझ्या नावावर आहे, 7/12 माझ्या नावावर आहे, कोर्टाचा कागद मला आणून दाखवा, कसं घेता बघतोच, मी पण कोर्टात गेलोय, काय व्हायचं ते होऊ दे, कायदेशीर मला सांगितलेलं नाही, मला कागद दाखवा, जमीन करू नका, तुम्हाला सांगितलं असेल तर दाखवा मला, कायदा सर्वांना सारखा, मला माहिती नाही, गरीब असो श्रीमंत असो, 7/12वर मी मालक आहे, अरे तुरे बोलायचं नाही असं म्हणत वाद घातला। गाडीवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस खेडकर यांच्या निवासस्थानी गेले होते, पण तिथे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना दमदाटी केली। तसंच कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकी देत गेटवर उभं केलं। पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना घरात येऊ दिलं नाही। बंगल्याच्या गेटला आतून कुलूप लावलं। आईने पोलिसांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे।